काही विधानं सुद्धा केलेले आहेत. धन्यवाद आपण चर्चा केली त्याबद्दल. तब्येत अनेक दिवस ठीक नसल्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले काही दिवस वेळ मागितला होता, कारण साहेब ब्रिज कंडीमध्ये होते. आज मी गुवाहाटीला एनडीएचे मुख्यमंत्री झाले, त्यांच्या शपथविधीला त्या ठिकाणी गेलो होतो. उद्या नितेश राणेंचा दौरा आहे, परवा माझे दौरे आहेत आणि आजच साहेबाला वेळ होता, कारण ते नाहीत म्हणून तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तिथे आलो. बाकी कुठलाही याच्याशी विषय नाही. दादांच्या नेतृत्वाखाली घेतलेला निर्णय, आता सुमित्रा बहिणींच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काही काम करतो ते ठामपणे त्या ठिकाणी राहणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बाबतीत जे झाले त्याबद्दल सर काही याचा काही संबंध याच्याशी नाही. त्या बाबतीमध्ये भेटी संदर्भ नाही, मात्र याचा बिलकुल संबंध नाही एक भाग. आणि त्यानंतर या संदर्भामध्ये बहिणींनी स्वतः ट्विट केलेलं आहे. या विषयावर ते मला काय बोलायचं नाही. आजची भेट ही केवळ साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच होती. आपण महासचिव पदावर आहात की नाही आहात? पाहतोय सुनील तटकरे यांना स्पष्टपणे आता या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे की आपण केवळ शरद पवारांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलो होतो आणि या ठिकाणावर आपण निघतो आहोत. आज ज्या पद्धतीने दिवसभरामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत आणि सकाळपासून जी चर्चा सुरू होती की राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय महासचिव अशा दोन महत्वाच्या पदांवरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना काढलेलं आहे. तर या संदर्भामध्ये कुठेही यामध्ये काही तथ्य नाही असं देखील त्यांना स्पष्ट केलंय, कारण स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्र पवार यांना एक महत्वाचं रात्री ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना असं स्पष्टपणे म्हटलं होतं की ही टेक्निकल गोष्ट आहे, टेक्निकल चूक आहे, त्यामुळं सध्या तरी या सगळ्या विषयासंदर्भामध्ये आपण बोलणार नाही अशा पद्धतीची भूमिका सुनील तटकरे यांना घेतलेली आहे. उद्या ते आपल्या मतदारसंघामध्ये असणार आहेत, रात्री उशिरा पनवेलला देखील ते पोहोचणार आहेत. मात्र आत्ताच्या घडीची एकंदरीतच सुनील तटकरे यांना जरी आपण शरद पवारांच्या तब्येतीची चौकशी करायला या ठिकाणी आलो आहोत अशी माहिती दिली असली तरी दुसरीकडे ज्या पद्धतीने आज दिवसभरामध्ये चर्चा सुरू झाली होती आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय महासचिव अशा दोन महत्वाच्या पदांवरून दोन महत्वाच्या नेत्यांची गच्चंती झाली, ही चर्चा सुरू होती. अशा वेळेला थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट ही अतिशय महत्वाची मानली गेली आहे आणि या भेटीच्या निमित्तानं आता काही चर्चा झाल्यात का किंवा पुन्हा हे दोन महत्वाचे नेते काही भेटायला शरद पवार येत आहेत का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. नक्कीच या संदर्भामध्ये आपण चर्चा करत राहू, अपडेट्स घेत राहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल निलेश. तर एक महत्वाची घडामोड